क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणाऱ्या दक्षिणेतल्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशा घडामोडी सध्या तमिळनाडूच्या राजकारणात घडताना दिसत आहेत। 2 वर्षापूर्वीपर्यंत दक्षिणेतल्या सुपरस्टार विजय जोसेफ हा राजकारणात येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, कारण त्याआधी कमल हसन आणि रजनीकांत यांचे प्रयोग फारसे यशस्वी ठरले नाही। त्यामुळे इतकी मोठी रिस्क विजय जोसेफ घेईल असं वाटत नव्हतं, मात्र विजयने ती रिस्क घेतली आणि आज तो सरकार स्थापनेपर्यंत पोहोचला देखील। काही दिवसात तो मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल असं वाटत असतानाच आता तमिळनाडूच्या राजकारणात नवीन ट्विस्ट अँड टर्न सुरू झाले। नमस्कार, मी तनुश्री, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। तमिळग वैत्री कळघम या पक्षाची तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या बरोबर 2 वर्षापूर्वीच एंट्री झाली। सुपरस्टार विजयनं अगदी प्रोफेशनल इव्हेंट करून पक्ष घरघरात पोहोचवला। विजयला तिथल्या लोकांनी थलेपती असं नाव दिले। तमिळ भाषेत थलेपतीचा अर्थ सेनापती, प्रमुख किंवा नेता असा होता। आता खऱ्या अर्थानं थलेपती झालेल्या विजय जोसेफला मात्र सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू झालेत की काय असा प्रश्न निर्माण होतो, कारण विजयच्या टीव्हीके या पक्षाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 आमदार निवडून आलेले आहेत। तमिळनाडूच्या विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 234 इतकी आहे। बहुमतांसाठी 118 आमदारांचं संख्याबळ लागतं। आता थलेपती विजय जोसेफ यांना सत्ता स्थापनेसाठी आणखीन 10 आमदारांचा पाठिंबा लागणार आहे। काँग्रेसने टीव्हीकेला आपल्या 5 आमदारांचा पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आता टीव्हीकेचं संख्याबळ हे 113 इतकं झालंय। आणखीन 5 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी विजय यांना कसरत करावी लागते। या दरम्यान विजय यांनी सत्ता समीकरण न जुळल्यास एक गंभीर इशाराच दिलाय। त्यामुळे कदाचित तमिळनाडूचं राजकारण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सत्ता स्थापनेसाठी विजय जोसेफ यांनी 2 वेळा तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेटही घेतली। त्यांना 113 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्रही दिलं, मात्र राज्यपाल अर्लेकर यांनी 118 आमदारांचा पाठिंबाचं पत्र घेऊन या असं सांगितलंय। त्यामुळे विजय यांना आल्या पावली परतावं लागलं। दरम्यान राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। गवर्नर साहब ने एक प्रेस रिलीज इशू किया है जिसमें उन्होंने कहा है कि भाई मुझे बताइए, टीवी को कहा है मुझे बताइए कि आपके पास मेजॉरिटी है या नहीं। जब तक मेजॉरिटी नहीं होगी तब तक मैं आपको शपथ नहीं दूंगा। तो ये अपने आप में असंवैधानिक है, गलत है, असूलों के खिलाफ है, सरकारी कमीशन की रिकमेंडेशन के खिलाफ है, बोमाई की जजमेंट के खिलाफ है और उनको बुलाना चाहिए। लेकिन कहना पड़ता है कि जो हमारे राज्यपाल हैं वो जैसे हाईकमांड, उनका तो हाईकमांड भाजपा है ना, तो जैसा हाईकमांड कहता है वैसा ही करते हैं। तो हाईकमांड कहता है कि अभी रुक जाओ, हम कोशिश करते हैं, षड्यंत्र चलाते हैं, किसी तरीके से डीएमके मान जाए। लेकिन डीएमके ने कह दिया कि हम तो इनके साथ समझौता नहीं करेंगे और इसलिए डीएमके हाउस में बैठने के लिए तैयार भी है। तो दिक्कत क्या है फिर राज्यपाल को? दिक्कत यही है कि वो नहीं चाहते कि टीवी के सरकार बनाए, और अब जो जनता चाहती है कि वो बनाए और गवर्नर चाहता है तो नहीं बनाए, तो निश्चित रूप से दाल में कुछ काला है ना। एकीकडे टीव्हीके कडून 5 आमदारांची जुळवाजुळव सुरू आहे, तर दुसरीकडे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा असलेले डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र येण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। या चर्चा सुरू असतानाच आता विजय यांच्या टीव्हीकेनं खमकी भूमिका घेतल्याचं दिसते। डीएमके आणि एआयएडीएमके या दोघांनीही मिळून सरकार स्थापनेचा दावा केलाच तर टीव्हीकेचे सर्व 108 आमदार सामूहिक राजीनामा देतील असा थेट इशारा टीव्हीकेच्या नेत्यांनी दिलाय, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेने दिलंय। एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके आणि एडप्पाडी के पल्लास्वामी यांच्या नेतृत्वाखाली एआयएडीएमकेनं एकत्र येत सत्ता स्थापनेचा निर्णय जरी घेतला तरी त्यांच्याही संख्याबळ हे 108 इतकं होतं। त्यांनाही 12 आमदारांची जुळवाजुळव ही करावीच लागणार आहे। त्या दृष्टीनेही या दोन्ही पक्षांमध्ये खलबत सुरू झालेली आहे। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया तमिळनाडूच्या विधानसभेतील संख्याबळ। तमिळनाडूच्या विधानसभेत थलेपती कोण? टीव्हीके 108 आमदार, डीएमके 59 आमदार, एआयएडीएमके 47 आमदार, काँग्रेस 5 आमदार, पीएमके 4 आमदार, सीपीआय 2 आमदार, सीपीआयएम 2 आमदार, भाजप 1 आमदार, डीएमके 1 आमदार, एएमएमकेएमएनकेझेड 1 आमदार। नवख्या टीव्हीकेनं तमिळनाडूचं राजकारण ढवळून काढलं असलं तर डीएमके आणि एआयएडीएमके या अनुभवी पक्षांनी आता सावध पवित्र घ्यायला सुरुवात केली आहे। एआयएडीएमकेनं
त्यांच्या 47 आमदारांना पुदुचेरीतल्या रिसॉर्टवर ठेवलंय. डीएमकेच्या आमदारांबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. याच दरम्यान आता तमिळनाडूचे राज्यपाल हे केरळच्या दौऱ्यावर गेले आहेत. तमिळनाडूच्या सत्ता स्थापनेत या अशा अनपेक्षित घडामोडींमुळे वातावरण चांगलंच तापलंय. विजय यांच्या टीव्हीकेला जर सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससह छोट्या मोठ्या पक्षांची मदत ही घ्यावीच लागणार आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सला आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअरही करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सूचनेचं स्वागत आहे. धन्यवाद.